नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. सागरची एक जुनी मैत्रीण असते प्रिया. तिने तिची सक्सेस पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीला तिने सागरला आणि मुक्ताला इन्व्हाइट केलेलं असतं. सावनीसुद्धा प्रियाची मैत्रीण असते, त्यामुळे प्रियाने सावनीला देखील इन्व्हाइट केलेलं असतं. जेव्हा सागर मुक्ताला म्हणतो की मुक्ता, तुम्हाला पण माझ्यासोबत पार्टीला यावं लागेल, तेव्हा मुक्ता म्हणत असते की हे बघा, मला हे पार्टी वगैरे अजिबात आवडत नाही, मी नाही आले तर नाही चालणार का? तेव्हा सागर म्हणतो की नाही, असं करून नाही चालणार, कारण ती माझी खास मैत्रीण आहे आणि तुम्हाला तर यावंच लागेल. तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे. मुक्ता म्हणते की मग पार्टीला जायचं असेल तर मग मला थोडा मेकओव्हर करावा लागेल, स्पा वगैरे करावा लागेल आणि मग मला पार्लरमध्ये पण जावं लागेल. सागर म्हणतो की तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करून या. तर मुक्ता आता पार्लरमध्ये गेलेली असते आणि ती ज्या पार्लरमध्ये गेलेली असते त्या पार्लरमध्ये ऑलरेडी सावनी आलेली असते. सावनी मुक्ताला म्हणते की अरे बापरे मुक्ता, तू आणि पार्लर कधीपासनं? म्हणजे मला वाटलं होतं की डॉक्टर लोकांना पार्लरची काही गरज नाही येणार. पार्टीमध्ये सागरवर इम्प्रेशन पाडण्यासाठी हे सगळं करते ना? तेव्हा मुक्ता तिला म्हणत असते की हे बघा, एकतर हा तुमचा अजिबात विषय नाही आहे, मला माझ्या नवऱ्याने सांगितलं आहे आणि म्हणून मी आली आहे. सावनी म्हणते की हो का, तुझा नवरा शेवटी तुला असंच सांगणार ना, कारण त्याला नेहमी बायकोला घेऊन नाचायचंच असतं, बायकोला घेऊन मिरवायचं असतं आणि तुलाही घेऊन तो मिरवणारच आहे. मुक्ता म्हणते की याचं तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे, माझा नवरा कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही जिथे ज्या कामासाठी आला आहात ते काम करा आणि मलाही माझं काम करू द्यात. सावनी मुक्ताला म्हणत असते की मुक्ता, मी तुला चॅलेंज करते, उद्याच्या पार्टीमध्ये तू माझ्या इतकी सुंदर दिसूच शकत नाही. मुक्ता म्हणते की अशा फालतू कॉम्पिटिशन मला खेळायच्याही नाही आणि मला त्यात इंटरेस्टही नाही आहे. सावनी म्हणते की का बरं, माझ्याशी कॉम्पीट करायला तुला लाज वाटते का? पहिली गोष्ट, तू माझ्याशी कॉम्पीट करूच शकत नाही आणि माझ्याशी मुकाबला देखील तू करू शकत नाही. तुला तर माझ्या नखाची सुद्धा सर नाही, तू तर एकदम अशी बेहेंजी टाईप आहे आणि मी बघितलं ना किती मॉडेल आहे. 2 मुलांची आई आहे तरी मला कोणी म्हणणार नाही की मी 2 मुलांची आई आहे. मी किती मॉडेल आणि अपडेटेड असते नेहमी. मुक्ता म्हणते की हो ना, 2 मुलांची आई आहात, परंतु 2 मुलांच्या आईसारख्या तर नाही आहात ना. मुक्ता म्हणते की हो, मग तुमच्यासाठी ही सुंदरता खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मुलांची आई आहात, परंतु मुलांना काय हवं असतं, काय नको असतो, मुलांबद्दलचं प्रेम ते तुम्हाला कधी देता येणार नाही. आईची खरी सुंदरता काय असते हे अजूनही तुम्हाला कळलं नाही आणि तुम्ही मला शिकवताय काय ह्या सगळ्या गोष्टी? मुक्ता आणि सावनीमध्ये तेव्हा जरा बहसच होते. तेव्हा सावनी म्हणत असते की मी तुला चॅलेंज करते की तू माझ्या इतकी सुंदर दिसूच शकत नाही. मुक्ता म्हणते की पहिल्यांदा मी ही गोष्ट सिरियसली नव्हती घेतली, परंतु आता मात्र मी सिरियसली घेणार. आणि जर गोष्ट चॅलेंज करण्याची असेल ना, तर मला तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट आहे. मी सुद्धा काही कमी नाही आहे आणि मी काय आहे ना, मी तुम्हाला पार्टीमध्येच दाखवेल. सावनी आणि मुक्ताने एकमेकींना चॅलेंज केलेलं असतं की पार्टीमध्ये नक्की आता कोण छान दिसणार. सावनी ऑलरेडी पार्टीमध्ये आलेली असते. सावनीचे सर्वजण कौतुक करत असतात. सावनीने छान डिझायनर साडी वेअर केलेली असते आणि सर्वजण तिचं नेहमीप्रमाणे कौतुक करत असतात की 2 मुलांची आई तर तू वाटत नाही आणि तू खरंच खूप सुंदर दिसतेस वगैरे वगैरे. सावनीची नजर मुक्ताला शोधत असते. तितक्यातच सागर आणि मुक्ता तिथे येतात. मुक्ताला जेव्हा सर्वजण बघतात तेव्हा बघतच राहतात. मुक्ता खूप सुंदर दिसत असते आणि मुक्ताने एक लॉंग गाऊन वेअर केलेला असतो. सुंदर अशी हेअरस्टाईल केलेली असते आणि एकदम मॉडर्न लुक असतो. सर्वजण आता मुक्ताकडे बघत असतात. ज्या मैत्रिणी सावनीभोवती घोळका करून उभ्या असतात त्यासुद्धा मुक्ताकडे हाय हॅलो करायला गेलेल्या असतात. त्यामुळे सावनीची इतकी चिडचिड होत असते. सागरच्या त्या मैत्रिणी सागरला म्हणत असतात, तू बायको मात्र खूप सुंदर केली आहेस हां. मुक्ता, तू किती छान दिसते माहिती आहेस का तुला? आणि किती मॉडर्न लुक आहे हा. तू तर एकदम सेलिब्रिटीच वाटते आणि अजूनपर्यंत आम्ही तुला ह्या लुकमध्ये कधीच बघितलं नव्हतं, पण खरंच तू खूप सुंदर दिसतीये. आणि सागर, तुझ्या चॉईसला सुद्धा मानलं पाहिजे बरं का. काय मुक्तासारखी छान बायको भेटली आहे तुला. सावनीची मात्र फारच जळत असते आणि सावनीच्या जवळ ज्या मैत्रिणी असतात त्यासुद्धा मुक्ताकडे पळून गेलेल्या असतात आणि मुक्ताशी फ्रेंडशिप करण्यासाठी वेड्या झालेल्या असतात. मुक्ता सावनीकडे बघत असते आणि हसत असते. सावनीला तिचा इशारा कळलेला असतो, कारण या कॉम्पिटिशनची विनर ऑफकोर्स मुक्ता झालेली असते. हे जगजाहीर असतं, कारण जे ते मुक्ताचंच कौतुक करत असतं. सावनी त्या पार्टीमध्ये पूर्णपणे फिकी पडलेली असते. आजपर्यंत अशी एकही पार्टी झालेली नसते. सावनी ही अट्रॅक्शन नसते, परंतु ही एकमेव पार्टी असते ज्या पार्टीमध्ये मुक्ता ही सगळ्यांचे अट्रॅक्शन बनलेली असते. मुक्ता छान दिसत असते. जे ते येऊन मुक्ताचं कौतुक करत असतं आणि तेही सावनीच्या तोंडावर.
त्यामुळे सावनीला आता तोंड दाखवायला जागा उरलेली नसते. सावनी तिथेच एकटी बसलेली असते आणि मग सावनी तिचा प्लॅन बी वर्क करण्याचं ठरवते. मुक्ता, तू खूप सागरला चिकटते ना आणि जे ते तुझं कौतुक करते ना, आता बघ मी तुला किती हर्ट करते ते. सागरने जे 8 वर्षापूर्वी सावनीला जे कानातले दिलेले असतात, तेही आदित्य जेव्हा जन्म घेणार असतो तेव्हा ते कानातले सावनीने घातलेले असतात आणि ती मुद्दाम सागरला कानातले दाखवून इशारा करत असते. सागरला समजलेलं असतं की हे कानातले सावनीला मीच दिले होते आणि तेही आदित्यच्या जन्माच्या वेळी. परंतु सावनीला तो तसं काही दाखवत नसतो आणि मग मुद्दाम डिवचण्यासाठी सावनी आता सागरकडे जाते. सावनी आणि सागर एकमेकांशी बोलत असताना मुक्ता त्यांचं बरोबर बोलणं ऐकेल या सगळ्या गोष्टीची तयारी तिने करून ठेवलेली असते आणि मुद्दाम मुक्ताला ऐकवणूक केलेली असते. सोबतच आदित्यच्या पॉलिसीचे पेपरसुद्धा ती घेऊन आलेली असते आणि सागरला म्हणत असते की सागर, तू माझ्या कानातले नोटीस केले का? हे कानातले तूच मला दिले होते. सागर म्हणतो की हो केले मी नोटीस, परंतु आता त्याचा काय उपयोग? मला आता ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही राहिला आणि मला त्या गोष्टी आठवण्यात पण अजिबात इंटरेस्ट नाही आहे. सावनी म्हणते की सागर, असं कसं चालेल? आणि आदित्यच्या जन्माच्या वेळी तू मला हे कानातले दिले होते ना, तुला तर हे नेहमी आठवणीत असले पाहिजे. आणि मला माहिती आहे की मी तुझ्यासोबत जे काही वागले त्यामुळे तू माझा फक्त बदला घेतोयस. परंतु सागर, तू इतक्या लवकर सगळ्या गोष्टी विसरून गेला का? सागर तिला म्हणत असतो की हे तुला आधी नाही सुचलं बोलायला? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे की सावनी, तू इतक्या लवकर कशा काय ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेली? सावनी म्हणते की सागर, अरे त्यावेळी मला काय झालं होतं ना काय माहिती. हर्षवर्धन जे काही बोलत होता ना तेच मला खरं वाटत होतं आणि मला तेव्हा पैशांची खूप धुंद चढली होती आणि म्हणून मी पैशांच्या धुंदीमध्येच हर्षवर्धनसोबत राहायचं ठरवलं आणि म्हणून मी तुला डिवॉर्स दिला. पण सागर, असं अजिबात नाही आहे की मला आपले जुने दिवस आठवत नाही. मला तो प्रत्येक दिवस आठवतो जो आपण सोबत घालवला आहे. आपण आदित्यचं कसं संगोपन केलं होतं आणि आदित्यच्या टाईमला जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा तर तू माझी किती काळजी घेतली होती, या सगळ्या गोष्टी मला आठवतात. सागरसुद्धा आता आठवणीत गेलेला असतो, परंतु त्याच्या मागचा मोटिव्ह अतिशय बरोबर असतो आणि सावनी मुद्दाम सागरकडून ते बोलून घेत असते. सावनी किती बिचारी आहे हे ती सागरला दाखवत असते आणि सागरबद्दल अजूनही तिला फिलिंग्स आहेत आणि ती सागरला पूर्णपणे विसरलेलीही नाही आणि मुलांबद्दल तिला किती कळवळा आहे असं ती सागरला दाखवत असते. सागर पहिल्यांदा तिला झिडकारत असतो, परंतु दुखत्या बोटावर आता सावनीने बोट ठेवलेलं असतं. सावनी सागरला म्हणते की सागर, बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ दे रे, परंतु मला एका गोष्टीचं फार वाईट वाटलं. त्याच्या जन्माच्या वेळीस तू आदित्यसाठी एक LIC पॉलिसी काढली होतीस, जेणेकरून त्यातून आपण आदित्यचा सगळा खर्च करू शकतो. आदित्यला हवं ते शिक्षण घेता येईल आणि त्यासाठी तू सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतंस आणि आज ती पॉलिसी रिन्यू करण्याचा दिवस आलाय आणि त्याची डेट तर तू विसरून गेला. सागरला आता खूप पश्चाताप होत असतो की आदित्यची एवढी मोठी डेट मी कसं काय विसरून गेलो आणि तो सावनीला म्हणत असतो की सॉरी सावनी, माझ्या खरंच लक्षात नव्हतं राहिलं, तू भरलं का ते सगळं? तेव्हा सावनी म्हणते की मी शेवटी आदित्यची आई आहे आणि माझ्या लक्षात राहतात ह्या गोष्टी, परंतु आदित्यचे वडील म्हणून तू मात्र खूप काही गोष्टी विसरतोयस. सागर सावनीला सॉरी म्हणत असतो आणि म्हणत असतो की सावनी, असं नाही आहे, चुकलं माझ्याकडनं की मी आदित्यची ही डेट लक्षात ठेवायला पाहिजे होती आणि अशा बाबतीत तर तू मला ओरड आणि मला काहीच वाटणार नाही जर अशा बाबतीत तू माझ्याशी भांडणं करत असली तरी. आणि जे काही झालं त्यामध्ये मी तुला चुकीचं अजिबात ठरवत नाही आहे. जे काही झालं ते परिस्थितीमुळे झालं आणि मला तुझ्याबद्दल कुठलाही राग नाही आहे, कुठलाही द्वेष नाही आहे आणि असं नाही आहे की मागच्या गोष्टी मला आठवत नाही. मलाही आठवतात तुझ्यासोबत घातलेले क्षण, तुझ्यासोबत मांडलेला संसार, मुलांसोबत घातलेले क्षण, सगळ्या गोष्टी मला आठवतात. परंतु आता मी त्या तिथल्या तिथेच सोडून देतो. सावनी म्हणत असते की थँक्यू सागर की तू मला आठवतोस, तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. मुद्दाम सावनी बोलत असते मुक्ताला हर्ट करण्यासाठी. मुक्ताने ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात आणि मुक्ताला त्या गोष्टींचं काहीच वाटत नाही, कारण सागर नक्की कुठल्या व्ह्यूने बोलतोय आणि सागरला नक्की काय बोलायचं आहे हे मुक्ताला चांगलंच माहीत असतं. सावनी मुद्दामच मुक्ताला भडकवण्याचं काम करत असते, जेणेकरून बघ की सागरचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे आणि तू उगाचच त्याच्या लाईफमध्ये आली आहे. सागर तर मला अजून विसरलाही नाही आहे. परंतु सावनीचे हे सगळे प्रयोग फेल गेलेले असतात. मुक्ता उलट त्या दोघांमध्ये येते आणि म्हणते की काय हो सागर, आदित्यचं एवढं मोठं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट तुम्ही आज विसरलात. आज लास्ट डेट होती ना, तुम्ही बघायला पाहिजे होतं आणि या गोष्टी सावनीने आणि तुम्ही दोघांनी मिळून करायला पाहिजे. तुम्ही दोघांनी मिळून मुलांसाठी टाईम काढला पाहिजे. शेवटी तुमच्या दोघांची मुलं आहेत ते. तुम्ही दोघांनी या गोष्टीसाठी एक आई बाबा म्हणून त्यांना टाईमसुद्धा दिला पाहिजे.
आता मुक्ताच ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते, त्यामुळे सावनीला आता कुठं तोंड लपवावं तेच कळत नसतं. सावनीला असं वाटत असतं की मी जर मुक्ताला जळवलं तर मी मुक्ताचा बदला घेऊ शकते आणि मुक्ताला समजेल की सागरवर फक्त माझा अधिकार आहे. परंतु मुक्ताने मोठ्या मनाने ह्या गोष्टी स्वीकार केलेल्या असतात आणि ती उलट सावनी आणि सागरला आदित्यचे बाबा म्हणून एकत्र यायला सांगत असते. सागरला मुक्ताचं फार कौतुक वाटत असतं आणि सागर तिला थँक्यू देखील म्हणतो. त्यानंतर सावनी तिथून निघून जाते. सावनीला समजतं की आता आपलं काहीही उरलेलं नाहीये आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी ह्या दोघांच्या मध्ये येऊ शकत नाही आणि आपण जर मुक्ताला कितीही ट्रिगर करण्याचा प्रयत्न केला, तिला कितीही राग आणण्याचा प्रयत्न केला, तरी मुक्ता ही मुलगी फार संयमी आहे आणि ती अशा फालतू गोष्टींचं वाईट कधीच वाटून घेणार नाही. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन ट्विस्ट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.